आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून महत्त्वाची महायुतीच्या स्नेहभोजनासंदर्भातली। महायुतीचं 25 ऑगस्ट रोजी स्नेहभोजन आहे। महायुतीकडून स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं असून सर्व मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते या स्नेहभोजनासाठी एकत्र येतील। महायुतीमधील समन्वय वाढवण्यावर या ठिकाणी भर देण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री सर्व आमदारांना इथं मार्गदर्शन करतील। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सूरज, या स्नेहभोजनामागचं नेमकं राजकीय कारण काय? निश्चितपणे स्थानिक स्तरावरती जो महायुतीमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे तो तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अधिक जास्त भक्कम व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी 25 तारखेच्या संध्याकाळी महायुतीचे सर्व मंत्री आणि आमदार यांचं स्नेहभोजन जे आहे ते ठेवलेलं आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि मुख्यमंत्री समन्वय हा मुद्दा केंद्रबिंदू ठेवून सर्व आमदारांना, महायुतीच्या सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करण्यात आपण बघतोय की स्थानिक स्तरावरती महायुतीमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे स्नेहभोजन जे आहे ते 25 तारखेला संध्याकाळी ठेवलेलं आहे। त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं आहे की समन्वयाला घेऊन मुख्यमंत्री नेमकं काय मार्गदर्शन करतात, कारण समन्वय समितीची बैठक तर नेहमी होते, मात्र पहिल्यांदा मुख्यमंत्री समन्वय हा केंद्रबिंदू ठेवून स्नेहभोजन ठेवत आहेत। त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं की नेमका तर मुख्यमंत्री या सर्व आमदारांना, मंत्र्यांना काय मार्गदर्शन करणार। जी, धन्यवाद सूरज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय महायुतीचं हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे 25 तारखेला आणि इथं महायुतीच्या सर्व नेत्यांमध्ये समन्वयाचं काम केलं जाणार आहे।